तर आत्ताच मी कामावरून आलो, मस्त हातपाय तोंड धुतले आणि 8:30 वाजले. घड्याळीत वाजले 8:30. तर आम्ही मस्त इथं बसलो, बाबा पण बसले आता. आणि काय होतं माहिती आहे का, की आता उन्हाळा असल्यामुळे माहिती आहे का, आम्ही मस्त बाहेरच बसतो. आणि बाहेर बसल्यावर म्हणजे एकदम चांगलं वाटतं. हे वातावरण किती चांगलं आहे आमच्याकडे. हा बा पूर्ण रस्ता आहे खालीच आहे. हा बा हा पूर्ण रस्ता खाली असल्यामुळं, आणि इथं पण काही घरं नाही आहे कोणाची, त्याच्यामुळं हा रस्ता पूर्ण आम्ही म्हणजे काय होतं उन्हाळ्याचं मस्त बाहेर बसायला चांगलं आवडतं. तर बाबा पण आमचे दरवाज्यातच बसले मस्त. हो काय झालं बाबा? दरवाज्यात हवा खायला का? बरं बरं. हे काय करू राहिले दांगडू बरे घरात बाबा? हा काय करू राहिले रे दांगडू? हा काय झालं? काय झालं? अरे रिमोट पाळला का? म्हणजे हे असे दांगडू करून कशाला रिमोट पाडता बरं? हे पाय शेल झाला वेगळं, हे तुटलं. हे पाय हा काऊन तुम्ही असे मस्त्या करू राहिले? हा कोण गेला, कोण फेकलंय? आलो कांचन, तू काय करत होती? पाय किती लेकरं दांगडू करू आले त्यांना. हे बाय रिमोट तोडलं पाय. ए त्रिशा कसं तोडलं त्यांना, दाखव बरं मम्मीला. असं घेतलं हा ते भांडणावर ते असं धपकन असं पाडून टाकलं. आणि मग आता रे चालन का ते? टीव्ही होती, दीदी पण होती. माझ्या हात नाही यांच्या दोघांना. ती नका करू माझ्यावर देऊन टाका, शांततेने बसा. नाही पाडलं तरी पण कांचन हे पाय खेळले तर ते अशा वस्तू रिकाम्या हे करतात. हा कशा बी सोबत अम्मा देत नाही होती दीदी. तर मला सांगायचं नाही येत आलं का तुला? मी काय म्हणली होती का देऊन टाका, शांततेने बसा. आपण एक लावू आणि एकाच्या मनात घेऊ. तुम्ही काय केलं? नाही मला द्या, मला द्या, मला द्या. कांचन पण तुला पण समजलं नाही का? हा तसेच झाले. पाहू बरं आता रिमोट चालू आहे का? पाहू कसं झालं ते. हे पाय पुरं रिमोट तोडलं. हे पाय ते हे पाय पुरं रिमोट तोडलं. आता हे बाय चिकट टेप लावलं. हे बाय हे चिकट टेप लावलं तरी रिमोट असं तोडून टाकलं त्यांना की काहीच कामीचं नाही. एकदा ए त्रिशू एकदा शेल टाक बरं याच्यात. पाय शेल टाकून पाय एकदा. हे घे, हे शेल जमा केले मी. हे घे, हे शेल टाक. कधी पण जरा लेकरांचे भांडणं होतात तर सगळा गुस्साच्या वेळ ते रिमोटवरच काढून टाकतात ते. आता ते रिमोट चालू आहे का नाही काय माहित. आता पाय बरं टीव्ही चालू करून. टीव्ही चालू आहे, बंद कर. आज पण कांचन हे असं चांगलंय का? आता नाही जर ते खराब झालं तर 300-400 रुपयाचं रिमोट आण नाही आपल्याला. 400 रुपयाचं येतं का ते रिमोट? मग 800 रुपयाचं रिमोट आणलेले तेच. बापरे एवढं भारी का? बोलून होतं ना online. हा मला माहित नव्हतं एवढं भारी. चांगलं येतं तरी बी जसं पाहिजे तसं भेटलं नव्हतं ते. हो ना. पण कसं बी चालत होतं ना, रिकामी कामाला येतात त्यांना. आणि या टीव्हीचं जे कसं आहे माहितीये का, आता कशात हे जे ना व्हाईस रिमोट आहे. व्हाईस रिमोट असल्यामुळं आता हे पाय रडू आले. हे पा हे रडू आले. हे पण रडू आलं. पण रडायचं काही कामच नाही ना. व्हाईस रिमोट येते म्हणजे ते कसं माहितीये का, बोलल्यानं ते रिमोट लागतं. तर हे जे हायसर टीव्ही आहे ना याचं रिमोट लवकर भेटत नाही. कमीत कमी 400-500 रुपयाचं भेटतं. आता ते काय गेला दंडम. ए दाखव बरं एकदा. दाखव एकदा चालू आहे का पाहू. पाहू बरं आता. अरे नाही चालू राहिले काहीच नाही. कांचन काहीच नाही चालू राहिले. एकदा तू चालू करून पाय बरं एकदा. एवढं 4 ठिकाणी फुटलं ते काय चालणार आहे आता? पण आता तर लागलं होतं ना. त्याच्या आतमधल्या लाईट पण तेढा करून टाकला. पुरा तेढा करून टाकलाय की नाही. मग काय करणं लागतं आता? आणणं लागतं वाटतं नवीन रिमोट. रिमोट शिवाय नाही होते. हो का? गुगलने फक्त आणू शकते, हा लावू शकत नाही ती. आपल्याला एवढं थोडी समजतं. इंग्लिश मध्ये बोलतात. आता पाय भैया त्यामुळे पाय किती नुकसान झालं. आलोक आता नवीन एक रिमोट आता ताबडतोब आम्हाला एक नवीन रिमोट बोलवून लागतं. कारण की याला काय माहिती का, याला काही बटणं गिटणं नसतं पाय या LED टीव्हीला. हा आता हे रडू आले पाय. हे रडणं लाव. नाही का बोललो नाही. हा ते एवढंच म्हणलं की बाबा वस्तू चांगल्या सांभाळून ठेवायच्या. एवढं शेक्यानं तुम्हाला रडू येतो. तिघं जण आहे तुम्ही खेळणारे. हा आता कसं पाहिजे तुम्ही रिमोट. जाऊ दे असं करू आपण. बोलण्याचं नाही. हा त्याला रिमोट फुटला त्याचा रडू यायला लागला. त्याचा रडू आता ते कसं बदलतील मग. हा आता पा आता भाई ते तिघं जण आहे पा. आणि हे बा मी तुला सांगतो का, तिघं जण जर जवळ असले तर तसेच आहे त्यांचे भांडण. हा नेहमीच आहे त्यांचं. आणि याला जास्त दिवस पण नाही झाले नाही रिमोटला घेऊन. नाही ना. किती तरी माझ्या हिशोबाने 3-1 महिने. टीव्हीचं फोडून टाकलं ना, आता हे दुसरं हो ते बी टाकलं. पैसे का झाडावर येतात का रे?
हा हे बाई हे एकीकड हे एकीकड हे एकीकड तिघ जण हा एक रिमोट एक हजाराच्या वर जातो म्हणलं. हाव. चांगल्यात चांगलं घेतलं होतं. मग आणि ते कसं व्हाईट्सवालं आहे ना ते गुगलवालं ते रिमोट ब्लूटूथवालं आहे ना ते मागच येतात जरा त्याच्याशिवाय हो आणि हे जे आहे ना हे व्हॉइस रिमोट पण आहे आणि याला काय ब्लूटूथ वाले तर हे मागच येतात नेहमी तर मी त्यांना किद्दा सांगेले की कधी पण रिमोट सोबत तुम्ही मजा करू नका तुम्हाला टीव्ही बदलता येणार नाही तरी ते ऐकतच नाही आणि भांडणं केले त्यांच्या हातात रिमोटच राहतं दिवसभर भांडणं केले की रिमोट असं फेकून देतात हे बाई असं फेकलंय की झालं फेकलं की झालं फेकलं की झालं आणि मग रिमोट ते दाखवलं मी कसं फेकलं त्यांना तर म्हणजे जास्त कमी धिंगाण होता जास्त धिंगाण. आता तसं पण ते खराबच झालं ना एका आता ते तरी तुटलंच असते जाऊ दे एका तरी एक नाही. हा 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 जाऊ दे मग असं करू आता कांचन एक नवीन बुक करून टाकू हा नाही तर नवीन घेऊन टाकू एक चांगलं मस्त रिमोट हो आजच करून टाकतो त्याला बुक याचं तर काही खरं नाही आज टी व्ही बंद राहील मग हा. हा ठीक मग आता तर मला नवीन बुकच करणं लागेल ना याचं ते हाल हाल आता बेकार झाला आहे पाय पुरे पाय पुरं पुरं तुटून गेलं याचा जो लाईट राहतो ना हे पाय लाईट पण खराब झाला हो, जाऊ दे मग आता जे झालं ते झालं आता लेकरांचं ना जाऊ दे पडला तर ते